पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील भैताणी दिगर गावातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार यांच्या मध्यस्थीने गावातील ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील संबंधातून हा तोडगा निघालाय। गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकल्पावरून ग्रामस्थ, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, महावितरण, अवाध कंपनी यांच्यात संघर्ष सुरू होता। ग्रामस्थांमध्ये काही गैरसमज होते। यावेळी ग्रामस्थांच्या शंका दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अपयश केल्याने लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा सदस्य जयश्रीताई पवार यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून या प्रकल्पामुळे होणारे फायदे, रोजगाराच्या संधी आणि गावाच्या विकासातील योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली। ग्रामस्थांनी देखील विकासाला पाठिंबा देत सौर ऊर्जा प्रकल्पाला सहमती दर्शविली आहे। या प्रकरणी आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागलाय। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर काश्मीरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांनी भैताणी दिगर येथे प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली आहे। ग्रामस्थांच्या भावना, शंका आणि मागण्या समजून घेत विकास आणि स्थानिक हित यांचा समतोल राखत मार्ग काढण्यात आला। ग्रामस्थांनी सांगितले की आमदार नितीन भाऊ पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार यांनी संयमाने आणि समन्वयाच्या भूमिकेतून सर्व पक्षांना एकत्र आणत प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वाद मार्गी लावण्यास मदत झाली आहे। भैताणी दिगर ग्रामस्थांच्या वतीने आमदार नितीन भाऊ पवार, जयश्रीताई पवार यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, संबंधित अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी असेच सहकार्य आणि सकारात्मक संवाद कायम राहील अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली। यावेळी गावातील सरपंच दीपाली कोल्हे, नागरिक व महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे प्रत्येक गावामध्ये वीज निर्मितीचे केंद्र उभं करणं गरजेचं आहे। तो आपलं शेवटी त्या गरजेचा प्रकल्प आहे। लक्षात आलं ना? आता 4 मुद्दे झाले, बाकी उर्वरित काय मुद्दा असेल? उपसरपंच अरे बोला भाई, अरे तुझा आवाज बाकी गावाला ऐकू होते। मी काय म्हणतो साहेब, जे 33 गट नंबरला लागून फारीच आहे, थोडीशी फारीच आहे 33 गट नंबरला लागून तिथं पण जागा उपलब्ध त्यांनी करावा तुमच्या मदतीने याच विनंती करतो की त्याच 33 गट नंबरला लागून इथल्या आपल्या काठ्याकडं ती जागा फारीची आहे, तिथे फारीमध्ये सुद्धा त्यांना तुमच्या आदेशानुसार ते करत असते त्याची चांगली गोष्ट साहेबांनी जर नसतंच करत त्याला पटत नसेल तर त्याने दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन आणि तिथं मोठा हे करावा। इथं जर परवडत नसेल ना तर 25 हेक्टर फक्त तिथं कुठंतरी 50 हेक्टर घेऊन आणि तिथं बनावं। हे जे वीज का काय करायचं? वीज गावाला वीज पुरवठा मला उलट विषय मी विचारतो होता। आता तुम्ही म्हटलं ना की दुसऱ्या गावात जावा, तर त्याच्या वीज पुरवठ्याचे काय करायचं? गावाला वीज नकोय का? पाहिजे आहेच ते आहेच ना, कमी पडणार ना? जेव्हा कमी पडेल तेव्हा पडेल। आता तुमच्या काळात चांगली मिळायची, साहेबाच्या काळात आता क्षेत्र वाढलं, आता पुढे दिवसा रात्रीच लाईट येते ना। आता लाईट केव्हा येते? 3 फेजची लाईट केव्हा असते मला नीट सांग। नाही 3 फेज केव्हा राहते? अरे आज आधी पाऊस म्हणजे आता जरा मागणी कमी झाली म्हणून 90% आपल्या तालुक्यात म्हणा किंवा राज्यामध्ये रात्री लाईट मिळते। शेतीला बरोबर आहे का नाही? मिळते का नाही? अरे त्यात काय वाढवायचं मला सांगा। अरे त्याला लाईट जी येते ना, आता कोयना धरणात पाणी नाही म्हणून रात्री 7 ते 10 लाईट बंद आहे। काल मी अंधारात होतो दळवटला साहेब, 7 ते 10 रोज लाईट बंद आहे ग्रामीण भागात। का बरं? कोयना हे धरणात पाणी नसल्यामुळे कोयनात लाईट निर्मित होते आणि काही ठिकाणी कोळशामुळे ओव्हरलोड झाल्यामुळे तिथलं ते पॉवर स्टेशन जरा बंद पडले, म्हणून 7 ते 10 ती लाईट पण बंद आहे। आलं लक्षात? आता तुम्ही म्हणतात दुसरी इथे जी लाईट येते तेच पॉवर प्लांट पाहिजे, हे सौर म्हणजे हा तुम्हाला फायदा आहे। आणि तुमच्या बरोबर ह्या भागातील ज्या जयदर सबस्टेशनला येणारी गावं, या सर्व गावांना फायदा आहे। असं एक मिनिट, आता आमदार महोदयांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचं साधं उदाहरण म्हणून
यावेळी पाऊस कमी झाला, हा या ना एक स्वरात बोलताय का, हा या ना. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खिरसह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण.